Hello dear students, today we are going to see the next part, that is anaerobic respiration. अनएरोबिक आणि एरोबिक हे दोन प्रकारचे जे रेस्पिरेशन्स आहेत त्यांच्यामध्ये फरक काय आहे तर एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, whereas in anaerobic respiration there is no oxygen involved in the process of respiration. मग ह्या प्रकारचं रेस्पिरेशन कुठं होतं तर बरेचसे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत, यीस्ट तुम्हाला माहिती आहे, यीस्ट जे माहिती आहे ना आपण बेकरीमध्ये वगैरे यूज करतो तर ते, किंवा आपण फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये जे यीस्ट यूज करतो ना तर तो तिथे देखील हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते अनएरोबिकली रेस्पायर करतात. कधी कधी अंडर सर्टन कंडिशन्स आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या काही सेल्स जसं की मसल सेल्स असतील किंवा आपल्या रेड ब्लड सेल्स ज्यांना आपण RBCs किंवा इरिथ्रोसाइट्स असं म्हणतो, त्या सेल्स देखील अनएरोबिकली रेस्पायर करतात. काही प्लांट्स आहेत की जेव्हा सॉईलमध्ये जास्त अमाऊंट ऑफ, म्हणजे ज्याला आपण वॉटर लॉक्ड कंडिशन म्हणतो ना, की खूप सारं पाणी, जसं की पूर आलेला असतो, खूप पाऊस पडतो जेव्हा, तर त्यावेळेस पूर्ण जमिनीवरती पाणी सगळं एकदम साचून राहतं, ते आत पर्कोलेट पण होत नाही आणि बाहेर पण रिमूव्ह होत नाही, पाणी त्या सॉईलच्या सरफेसवरती साठून राहतं. मग अशा वेळेस ते जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स त्याच्या असणारे त्यांचे जे सीड्स असतील तर ते सीड्स हे अनएरोबिकली रेस्पायर करतात. सो पहिल्यांदा अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं का बघा. अनएरोबिक रेस्पिरेशन ऑकर्स in absence of oxygen. हे अनएरोबिक रेस्पिरेशन कोण परफॉर्म करतं तर सर्टन बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया हे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्सच आहेत हां, नाहीतर तुम्ही परत म्हणाल बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे काय वेगळे आहेत. तर यीस्ट हे एक प्रकारचं फंगस आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या मसल सेल्स, त्यानंतर RBCs दॅट इज रेड ब्लड सेल्स, त्यानंतर सीड्स ऑफ प्लांट्स अंडर वॉटर लॉक्ड कंडिशन. वॉटर लॉक्ड कंडिशन म्हणजे जिथे पाणी साठून राहिलेलं असेल अशा जागी हे ऑर्गॅनिझम्स किंवा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे अनएरोबिकली रेस्पायर करतात. आता या अनएरोबिक टाईपच्या रेस्पिरेशनमध्ये ॲज ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्व्ड, याच्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ती एरोबिक रेस्पिरेशनच्या तुलनेत खूप कमी असते. आपण बघितलं होतं की एरोबिक रेस्पिरेशनची जी टोटल प्रोसेस आहे त्या प्रोसेस थ्रू आपल्याला 38 ATPचे मोलिक्युल्स मिळतात फ्रॉम 1 ग्लुकोज, बरोबर. इथे इन केस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन एका ग्लुकोजपासून फक्त 2 ATPचे मोलिक्युल्स मिळतात. 1 फ्रॉम 1 ग्लुकोज किंवा शुगर जी आहे आपली त्याच्यापासून 2 ATP मोलिक्युल्स हे फक्त आपल्याला या अनएरोबिक रेस्पिरेशन थ्रू मिळतात. आता आपण एरोबिक रेस्पिरेशन 3 टप्प्यांमध्ये बघितलेली होती. फर्स्ट स्टेप वॉज ग्लायकोलिसिस, देन क्रेब्स सायकल अँड देन ETC दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता जसं एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स बघितल्या आपण, तसं या अनएरोबिक रेस्पिरेशनच्या 2 स्टेप्स आहेत. यातली जी फर्स्ट स्टेप आहे इट इज ग्लायकॉलिसिस. तुम्हाला ग्लायकॉलिसिस शिकवताना मी सांगितलेलं होतं की एरोबिक आणि अनएरोबिक दोन्हीही टाईपच्या रेस्पिरेशनमध्ये ही स्टेप कंबाईन असते, कॉमन असते. म्हणजेच दोन्हीही टाईपच्या रेस्पिरेशनमध्ये पहिली जी स्टेप आहे ती कॉमन आहे की ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं इंटू पायरुविक ॲसिड, बरोबर. सो ही स्टेप झाली फर्स्ट. आणि दुसरी स्टेप आहे फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन कशाला म्हणायचं तर हे जे तयार झालेलं आपलं पायरुविक ॲसिड आहे
ग्लायकॉलिसिसच्या प्रोसेसमध्ये जे पायरुविक ॲसिड तयार झालं आहे, आता ॲक्च्युली त्याचं ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्व्हर्जन झालेलं आपण बघितलेलं होतं, बट इथे मात्र हे फक्त जे पायरुविक ॲसिड आहे त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात. कुठले कुठले बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात, तर आयदर इट मे बी अल्कोहोल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स. सो ह्या ग्लुकोजपासून किंवा ह्या पायरुविक ॲसिडपासून वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स किंवा अल्कोहोल फॉर्म होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं फर्मेंटेशन. इथे त्याची डेफिनिशन आपल्याला सांगता येईल, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिक ॲसिड्स और अल्कोहोल. कुणापासून, तर पायरुविक ॲसिडपासून, फ्रॉम पायरुविक ॲसिड. या प्रोसेसला म्हणायचं फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस तर आपण डिटेल शिकलोयच की ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं इंटू पायरुविक ॲसिड. फार तर इथे मी मेन्शन करते अगेन. गॉट इट. सो ह्या 2 स्टेप्स आहेत आपल्या अनएरोबिक रेस्पिरेशनच्या. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोल तयार होतात इन द प्रोसेस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट मी तुम्हाला एकदम सिम्पल वेनं एक्सप्लेन करणार आहे आता, की ज्याच्या थ्रू, कारण तो देखील चार्ट तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तो चार्ट तुम्हाला फिल करायला विचारला जातो एक्झाममध्ये. मग तो कसा लक्षात ठेवणार, तर ते तुम्हाला त्याची पण आयडिया मी शिकवत आता सांगते. सो एरोबिक रेस्पिरेशन असो किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन असो, दोघांची सुरुवात होते ग्लुकोजचं ग्लायकॉलिसिसपासून. मग इथे पहिल्यांदा मी लिहीन ग्लुकोज. आता ह्या ग्लुकोजचं ग्लायकॉलिसिस झालं, इट अंडरगोज ग्लायकॉलिसिस, आणि मग ग्लायकॉलिसिसपासून आपल्याला काय मिळालं आहे, पायरुविक ॲसिड मिळालं आहे. सो आता ह्या मिळालेल्या पायरुविक ॲसिडपासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात बाय 3 डिफरंट ऑर्गॅनिझम्स. त्यातलं एक आहे यीस्ट, एक आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाज म्हणू आपण, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मसल सेल्स किंवा आपल्या बॉडीमधल्या रेड ब्लड सेल्स. सो प्रत्येक प्रकारचा ऑर्गॅनिझम कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट्स फॉर्म करतो फ्रॉम द पायरुविक ॲसिड, ते ह्या चार्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे, वेगळं काही नाही आहे. आता इथे पहिला प्रकार मी घेईन पायरुविक ॲसिडच. या ग्लायकॉलिसिसपासून इथे पण पायरुविक ॲसिड, मी आता ह्याला शॉर्टमध्ये PA म्हणेन, आणि इथं पण पायरुविक ॲसिड फॉर्म झालं. ओके. आता ह्या पुढची जी स्टेप आहे, तर या पायरुविक ॲसिडपासून आपल्याला काय होणार आहे, इथं सांगितलंय तुम्हाला ऑर्गॅनिक ॲसिड, हे जे पायरुविक ॲसिड तयार झाले त्याच्यापासून आयदर ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोल फॉर्म होणार आहे, त्याला म्हणतात फर्मेंटेशन. सो याच्यातली नेक्स्ट स्टेप आहे ऑफ फर्मेंटेशन. इथे देखील सेम होतं फर्मेंटेशन, आणि इथे देखील पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन झालं. तिन्हीमध्ये कॉमन. हे कंपॅरेटिव्ह तुम्ही लक्षात ठेवा बरं काय. हा चार्ट एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, आणि बऱ्याच जणांना मी जेव्हा आन्सर्स चेक करते, बऱ्याच मुलांना हे लिहिता येत नाही. तर हे लक्षात कसं ठेवत जायचं ह्याची मी ट्रिक सांगते तुम्हाला ही थोडक्यात. काय ट्रिक आहे परत एकदा रिपीट करते, जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं नसेल तर. ग्लुकोजपासून ग्लायकॉलिसिस होणं म्हणजेच त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये होतं. ही स्टेप एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन दोघांमध्ये सेम आहे. आता इथं ह्या ग्लुकोजचं ग्लायकॉलिसिस होऊन पायरुविक ॲसिड तयार झाले. मग तुम्ही म्हणाल हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी का लिहिलंय, एकच का नाही लिहिलं, तर त्याच्या मागचं कारण आहे की 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन करून त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट्स फॉर्म करणार आहेत, आणि म्हणून मी हे 3 ठिकाणी लिहिलंय. आता पहिल्या प्रकारामध्ये ह्या पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होतंय, आणि त्याच्यापासून काय मिळतंय, तर त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे अल्कोहोल. आणि हे कोण
तयार करतं? तर यीस्ट. म्हणजेच यीस्ट हा जो ऑर्गॅनिझम आहे, फंगस आहे तो एक प्रकारचा, आपण 9th स्टँडर्डमध्ये त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली होती. सो हा यीस्ट काय करतो? पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन करून त्याच्यापासून अल्कोहोल तयार करतो. हे एक पहिलं एक्झाम्पल झालं. आलं लक्षात? असा हा चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. ग्लुकोजपासून तयार झालं पायरुविक ॲसिड, पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन त्याच्यापासून अल्कोहोल तयार केलं कुणी? यीस्टनं. आता दुसऱ्या प्रकारामध्ये हे जे पायरुविक ॲसिड आहे त्याचं फर्मेंटेशन होतं आणि त्याच्यापासून मिळतं आपल्याला व्हिनेगर. व्हिनेगर तुम्हाला माहिती आहे ना, आपण जे चायनीज आयटम्स असतात तुम्ही खाता वेगवेगळ्या प्रकारचं, त्याच्यामध्ये आपण व्हिनेगर यूज करतो किंवा ॲपल सायडर व्हिनेगर असतं. आपल्याला ह्याच्यामध्येच सायन्स हा लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे 10th स्टँडर्डमध्येच तुम्हाला या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि ते कशा पद्धतीनं हे सगळे प्रोडक्ट्स तयार करतात ह्याच्याबद्दल डिटेल पुढं शिकायचं आहेच. सो याच्यापासून आपल्याला मिळालं व्हिनेगर्स आणि वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत. आणि हे तयार केलं वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी किंवा मी याला मायक्रोब्स म्हणेन. सो ग्लुकोज त्याचं पायरुविक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन झालं थ्रू ग्लायकोलिसिस. त्या पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन झालं इनटू व्हिनेगर अँड डिफरंट टाईप्स ऑफ व्हिटॅमिन्स. आणि ते कुणी केलं? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी. आणि जो नेक्स्ट आहे, या पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन आपल्याला लॅक्टिक ॲसिड तयार मिळालं आहे. आणि हे लॅक्टिक ॲसिडचं कन्व्हर्जन आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या मसल सेल्स आणि RBCs यांनी केलं आहे. म्हणजेच ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये, पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन झालं इनटू लॅक्टिक ॲसिड. ते कुणी केलं? मसल सेल्सनी केलं. आता याच्यावरती बेस्ड एक सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो स्टुडंट्स. याच्यात काय विचारलं जातं की आफ्टर रिगरस एक्सरसाइज, खूप एक्सरसाइज केले किंवा तुम्ही वॉकिंग केलं किंवा तुमच्या बॉडीच्या मसलची खूप जास्त मूवमेंट जेव्हा आपण करतो तर तेव्हा थोड्या वेळाने तुमचे मसल्स थकतात. तुमच्या सपोज तुम्ही रनिंग करताय तर रनिंग केल्यानंतर थोड्या वेळानं तुमचे पायाचे मसल्स थकतात. तुम्ही म्हणता पायात गोळे आले वगैरे. ही जी प्रोसेस होते तर ती कशामुळं होते? तर तुमच्या एक्सेस ॲक्टिव्हिटीमुळं तुमचे जे मसल्स आहेत पायाचे ते मसल्स अनएरोबिकली रेस्पायर करतात आणि त्यांच्यामध्ये हे लॅक्टिक ॲसिड जे आहे ते फॉर्म होऊ लागतं. लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशनची प्रोसेस जेवढी जास्त होत जाईल तसं तसं हे लॅक्टिक ॲसिड तुमच्या मसल सेल्समध्ये ॲक्युम्युलेट होणार की ज्याच्यामुळं तुम्हाला थकवा येतो. ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन किंवा काय म्हणा ग्लायकोलिसिस जी आहे ती प्रोसेस तुमच्या मसल सेल्समध्ये होते. ह्या पायरुविक ॲसिडपासून लॅक्टिक ॲसिड तयार होतं अँड ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड तुम्हाला थकवा येतो, असं त्याचं तुम्ही आन्सर सांगणार. सो ही जी अनएरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ती ह्या पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. जसं तुम्हाला सांगितलं एरोबिक रेस्पिरेशनपेक्षा कमी अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजेच फक्त 2 ATPचे मोलिक्युल्स ह्या एका ग्लुकोजपासून आपल्याला मिळतात. सो दिस इज ऑल अबाउट अनएरोबिक रेस्पिरेशन. हा चार्ट खूपच इम्पॉर्टंट आहे. तो कसा लक्षात ठेवायचा हे कळालं, त्याची आयडिया मी तुम्हाला इथं सांगितली. यीस्ट आहे, मायक्रोब्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया पण तुम्ही ते म्हणू शकता. आय थिंक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मायक्रोब्सच दिले, तुम्ही मायक्रोब्स म्हणा किंवा बॅक्टेरिया. आणि लास्ट याच्यामध्ये मसल सेल्स किंवा RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स. ह्या पद्धतीनं हा चार्ट जेव्हा तुम्ही लर्न कराल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लर्निंग किंवा पाठांतर नाही करावं लागणार आहे. लक्षात घ्या, समजून घ्या आणि मग एकदा दोनदा तुम्ही हे रिवाईज करा. आता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, हे एकदा समजून घ्या व्यवस्थित. मी काय सांगितले, कशा स्टेप्स सांगितल्यात, कॉमन काय काय आहेत ते आधी बघायचं. सगळ्यात महत्त्वाची आयडिया म्हणजे हे तर इथंपर्यंत सगळ्याचं कॉमन आहे. कुठंपर्यंत? अप टू फर्मेंटेशन. मग काही पण असू देत, ग्लुकोज ग्लायकोलिसिस पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन हे तर कॉमन आहे. म्हणजेच ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड होऊन त्याचं फर्मेंटेशन होतं हे तर कन्फर्म झालं. बाय प्रोडक्ट मात्र वेगळे आहेत.
यीस्ट अल्कोहोल तयार करतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स व्हिनेगर तयार करतं आणि RBCs किंवा मसल सेल्स आहेत तर लॅक्टिक ॲसिड तयार करतं. हा एवढाच वेगळा पार्ट आहे, तो तेवढा तुम्ही लक्षात ठेवलात की तुमचं कामच झालं मग. आणि हा महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, सो ह्या पद्धतीने याचा अभ्यास तुम्ही करा. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.